हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहे तुम्ही सगळे? मस्त आणि मजेतच असणार. तर आज काय झालं माहिती सकाळी मी लवकर उठत नाही आहे. थोडीशी मतलब म्हणजे उठते, पण थोडा उशिरा उठते. तर आज मी लवकर उठले आणि सकाळी उठले आणि उठल्यानंतर मी ब्रश केला. ब्रश करून तोंड धुतलं. मग आमची ती मांजर आहे माऊ, ती आली. मऊ, मऊ, मऊ करत आली, तर मग तिला दूध दिलं. मग ती दूध पिली. मग त्याच्यानंतर मी अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर मग मी पीठ मळलं. पीठ मळून ठेवलं अर्धा तास. मग नंतर चपात्या केल्या सकाळीच हां. चपात्या केल्यानंतर मग मी भाजी बनवली. भाजी बनवली, चण्याची भाजी बनवली मी. चणा आणि बटाट्याची भाजी मस्त बनवली आणि नंतर मग मी लॉक मारला आणि मी भाजीला गेले सकाळी. आज माझे सकाळचे कामं सांगते. भाजीला गेले, भाजीवरून आले आणि नंतर भाजीहून आल्यानंतर मग मी पाणी चालू केलं, मोटर चालू करून. मग पूर्ण पाणी भरलं. पाणी भरून झाल्यानंतर मग मी अ, सगळं मग कामं आवरले घरातले आणि नंतर मग मी वोटिंग करायला गेले. हे बघा मी वोट करून आले. तर वोट करणं हे आपला अधिकार आहे आणि सगळ्यांनी वोट केलंच पाहिजे म्हणून मी पण वोटिंग करून आले. पण नंतर मग मी आता दुपारच्या 3 वाजता मी जेवली आज. इतका उशीर झाला ना जेवायला आणि ॲक्चुअली खरं सांगू मी एवढी थकली होती ना सकाळची कामं करून, तर मला ना जेवायची सुद्धा इच्छा नाही राहिलेली. मला जेवावंसं वाटेना नाही. पण माझा मुलगा आहे भावेश, त्याने मला उठवलं. मला बोलला, "मम्मा जेवण करून घे." तर मी म्हटलं, "मला भूक नाही, मी आत्ता नाही करत जेवण, मी नंतर जेवण करेन." मला मस्तीमध्ये बोलतो, "जाडी झाली म्हणून काही जेवण नाही सोडायचं, जेवण करायचं. चल उठ जेवण कर." मग म्हटलं, "हो ठीक आहे, मग मी जेवण करते." मग मी जेवण केलं. 3:30 वाजता मी जेवण केलं. त्याच्यानंतर आत्ता बसली. म्हटलं चला एक ब्लॉग बनवूया. तर ब्लॉगमध्ये हे बघा मी काय आणलं, शिमला मिरची. ओळखतात सगळे मिरचीला, शिमला मिरची आणली मी आणि जास्त आहे हां, असं नका समजू का 2च आहे. तर मी आणली अर्धा किलो शिमला मिरची. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, मी आणली शिमला मिरची अर्धा किलो आहे. अजून आहे खाली, पण मोबाईल धरायला कोणीच नाही आहे ना. माझा मुलगा आहे तो तिकडे बसला मांजरी संग खेळत. त्याला बोलले ब्लॉग काढ, तर नाही बोलतो मम्मा, मला कंटाळा आला. मग हे बघा, शिमला मिरची आणल्या मी आणि तुम्हाला सांगते ह्या चवळीच्या शेंगा. आमच्याकडे मुंबईला अशा मोठ्या मोठ्या चवळीच्या शेंगा भेटतात. असे गावाकडच्या कशा गावठी शेंगा असतात चवळीच्या, तर त्या भेटत नाही आमच्याकडे. तर ह्या चवळीच्या शेंगा आणि ही भाजी कोण कोण ओळखतं, तर ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. ही भाजी शेपूची खूप छान लागते, एकदम टेस्टी आणि खमंग भाजी लागते. ह्या भाजीला बनवायचं मुगाची डाळ टाकून खूप छान होते. आणि ही भाजी टेंटेडॅन, ही भाजी कोणी ओळखत नाही मला माहिती आहे. जास्त सहज सहज आपल्या गावाकडचे लोक तर ओळखतात, पण सहज सिटीमध्ये कोणी जसं बाहेरचे लोक नाही ओळखत या भाजीला. तर ही भाजी आहे आंबट चुका, याला बोलता आंबट चुका आणि हिला चण्याच्या डाळीत बनवायचं खूप छान लागते. आणि हे काय टेंटडान, हे काय ओळखा बघू, ओळखून दाखव मला. कोणी कोणी ओळखलं हे काय आहे? नाही ना ओळखलं. मला तर असं वाटतं आपल्या गावातल्या लोकांनी पण नाही असं ओळखलेलं हे काय. तर ज्यांनी ओळखलं ते बहुतेकला चायमध्ये टाकून चाय बनवली ना, खूप छान चाय बनते याच्याने. पत्ता आहे ना, असं तोडून थोडं टाकायची, जास्त नाही, थोडीशी पत्ते टाकायची याचे तोडून. तर चाय खूप छान बनते याने आणि याला बोलतात गवती चहा. ओके, ही गवती चहा आणि हा आहे ही कोथिंबीर. कोथिंबीर आणली मी आणि पीस तुम्हाला सांगते. ही आणली, एक दुधी पण आणली आणि दुधी झाल्यानंतर मेथी. कोणी कोणी ओळखली मेथीची भाजी आहे म्हणून. ही मेथी पीस, मेथी आहे काय अजून, हां मेथी, मेथी झाली.
तुम्हाला दाखवते. मी खूप कामं केली आज, खूप म्हणजे खूप. आणि मी आणली भेंडी पण आणली. हो, भेंडी आमच्याकडे आता सध्या 30 रुपयाची अर्धा किलो होती मार्केटला भेंडी. तर मी 30ची अर्धा किलो भेंडी आणली. हे बघा, 30ची अर्धा भेंडी आणली मी. अं, आणि 30ची अर्धा भेंडी. अजून काय आणलं मी? टमाटे आणले. आता टमाटे काढत नाही मी. 2 किलो टमाटे आणले. ओके. अजून काय आणलं? हां, मिरच्या. मिरच्या पण आणल्या. आणि हिरव्या मिरच्या ह्या पण 30 रुपयाच्या अर्धा किलो दिल्या मिरच्या. तर तिखट मिरच्या आहे, लवंगी मिरची आहे तिखट. आमच्या घरात कसं आहे तिखटच खातात सगळेजण. कुणाला फिक्का आवडतच नाही ना. तर हे बघा, हा लवंगी मिरच्या आणल्या. व पीस काय आणलं असं आणखी? काकडी आणली. आणि किती 1 किलो काकडी आणली मी. काकडी नंतर आणि हे मी काय आणलं माहिती का? दाखव. काय होय ओळखा बघू. कोणी ओळखले याला? काय आहे? नाही ना ओळखलं. तर मीच सांगते काय. हे आहे आवळे. ओके.